नमस्कार. चॅप्टर 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन याच्यातलं सेक्शन 4चा आपण विचार करतोय. वर्डच्या स्वरूपात आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत. एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे. दोन फॉर्म्युले आपल्याला माहिती झाले की आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतोय. टर्म फाइंड करायचं असेल तर TN चा फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे आणि सम जर रिलेटेड असेल तर SN चा फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे. तर ते आपण त्या ठिकाणी आपण सेकंड सेक्शनमध्ये TN चा फॉर्म्युला पण पाहिला आणि थर्ड सेक्शनमध्ये SN चा फॉर्म्युला पण पाहिलेला आहे. त्याच्याशी रिलेटेड आपल्याला एक्झाम्पल विचार करायचं आहे. त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 3.4 जे दिलेलं आहे त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आपण दिलेलं आहे. On 1st January 2016, Sanika decide to save rupees 10, rupees 11 on second day, rupees 12 on third day. या पद्धतीने त्या ठिकाणी सेव्ह केलेले. If she decide to save like this, then on 31st December 2016, what would be her total saving? आता याच्यामध्ये आपण जर विचार केला तर तुमच्या लक्षात येते की फर्स्ट डेचं सेव्हिंग जे आहे म्हणजेच आपण जानेवारी फर्स्ट डेचं सेव्हिंग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आणि 31st डे पर्यंत डिसेंबर पर्यंत आपल्याला टोटल सेव्हिंग फाइंड करायचं आहे. आता यामध्ये लक्षात येते की फर्स्ट डेचं सेव्हिंग 10 रुपीज आहे, सेकंड डेचं 11, थर्ड डेचं आपल्याला 12 दिलेलं आहे. पुढे कंटिन्यू केल्यानंतर त्या सगळ्यांचे आपल्याला सम काढायचे आहे, टोटल काढायचे आहे. त्यामुळे SNचा फॉर्म्युला आपण यूज करायला लागणार आहे. सेव्हिंग ऑन फर्स्ट डे आपण घेतलं तर ₹10 आहे, सेव्हिंग ऑन सेकंड डे घेतलं तर 11 आहे, सेव्हिंग ऑन थर्ड घेतलं तर 12 आहे. कम्पेअर केलं तर याच्यावरून डिफरन्स जो आहे म्हणजे फर्स्ट डेचं याचा अर्थ H व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी 10 मिळेल. तर डिफरन्स जर आपण पाहिलं तर ₹1 आहे. इन्क्रीज एज आपण जर पाहिलं तर ₹1 इन्क्रीज केले इट मीन्स D इज इक्वल टू 1 असणार आहे. या ठिकाणी आपल्याला आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे 2016 हे जे आहे ते लीप इयर आहे. लीप इयर असेल तर टोटल नंबर ऑफ डे आपल्याला इथं या ठिकाणी जे मिळणार आहे ते 366 मिळणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी यांची व्हॅल्यू घेत असताना आपण 366 घ्यायचं हे इथं महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं. कारण जर अशा पद्धतीचे एक्झाम्पल असेल तर ते लीप इयर असेल तर जनरली आपण जर विचार केला नॉर्मल इयरचा आपण एज जर घेतलं तर आपण 365 आपण घेतोय. मात्र ज्यावेळेला आपल्याला लीप इयर असते त्यावेळेला 1 इन्क्रीज होते, याचा 366 असणार आहे. मग आता हे टोटल आपल्याला SN फाइंड करायचं आहे. SNचा आपण इथं फॉर्म्युला लिहिलेला आहे. SN इज इक्वल टू N/2 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2A प्लस इन ब्रॅकेट N-1 इंटू D ब्रॅकेट कम्प्लीट घेतले. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. यांची व्हॅल्यू आपल्याला 366/2 येईल. इन ब्रॅकेट 2 इंटू H व्हॅल्यू 10 आहे प्लस यांची व्हॅल्यू 366 - 1 इंटू D ची व्हॅल्यू 1 आहे. त्यानंतर या ठिकाणी 2 ने डिवाइड पण घेतलं चालेल. 2 ने डिवाइड केलं तर 183 आपल्याला मिळते. याचा प्रोडक्ट जो आहे तो 20 मिळेल प्लस याचं सबट्रॅक्शन केलं तर 365 इंटू 1 केलं तरी 365. पुन्हा या दोन्हीची ॲडिशन केली तर 385 आपल्याला आणि याचा प्रोडक्ट केला तर SN इट मीन्स टोटल सम जे असणार आहे ही त्या इयरची आपल्याला 70,455 इतके रुपीज हे टोटल सेव्हिंग झालेलं असणार आहे. फक्त ही वर्ड मध्ये दिलेलं आहे. बाकीचं कॅल्क्युलेशन आपण सेम आहे त्या पद्धतीने घ्यायचं. सेकंड याच्यामध्ये महत्वाचं एक्झाम्पल आहे 4 मार्कासाठी आपल्याला याची गरज आहे. एक्झाम्पल थोडंसं वेगळं जरी सांगितलेलं असेल तर एक्झाम्पलचा एक पॅटर्न लक्षात ठेवायचा आणि त्याप्रमाणे चेंजेस तुम्हाला करत जायचं आहे. याच्यामध्ये मॅन बॉरो ₹8,000 अँड agree to repay with a total interest ₹1,360 in 12 monthly installment, each installment being less than the preceding one by ₹40. Find the amount of the first and last installment. आता यामध्ये काय सांगितलं बा की जे अमाऊंट घेतलेली आहे बॉरो अमाऊंट आपण बघितलं तर ₹8,000 दिले. त्याच्यावर टोटल इंटरेस्ट जे दिलेलं आहे ते 1,360 दिलेलं आहे. टोटल इन्स्टॉलमेंट आपल्याला 12 दिलेले आहेत आणि कंडिशन दिलेली. ही कंडिशन सगळ्यात महत्वाची आहे लक्षात ठेवायचं. इच इन्स्टॉलमेंट बिईंग लेस, जर लेस असा शब्द असेल तर आपल्याला या ठिकाणी ऍक्च्युली काय की जर समजा या ठिकाणी आपण सपोज कन्सिडर केलं की फर्स्ट इन्स्टॉलमध्ये मी ₹100 जर समजा या ठिकाणी पेड केलेले असतील तर सेकंड मी काय करणार आहे की ₹40 हे लेस करणार आहे. याचा अर्थ 100 - 40 इट मीन्स त्या ठिकाणी माझं 60 येणार आहे. आणि जर डिफरन्स काढला तर तो 60 - मी 100 जर केलं तर हे -40 आपल्याला मिळते. त्यामुळे ज्यावेळेला लेस शब्द असेल त्यावेळेला इथं जो नंबर दिलेला असणार हा D ची व्हॅल्यू घेत असताना निगेटिव्ह घ्यायचं आहे लक्षात ठेवा. आणि इथं मोर शब्द असला तर D ची व्हॅल्यू घेताना ते पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. एवढाच याच्यात महत्वाचा फरक आहे. बाकीचं तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना कोणतीही अडचण नाही आहे. आता यामध्ये आपण जर इथं टोटल रिपे अमाऊंट आपण इट मीन्स SN घेतलं तर आपल्याला बॉरो घेतलेलं आपण 8,000 घेतलेलं आहे.
आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचा इंटरेस्ट जो आहे तो 1360 आहे. या दोन्हीची आपण सम केली तर टोटल रिपे अमाऊंट आपल्याला मिळते. इट मीन्स 9360 ही रिपे केलेली अमाऊंट आहे. नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट घेतलं तर ते आपल्याला यांची व्हॅल्यू 12 मिळेल. त्याचबरोबर त्या ठिकाणी कंडिशनली इच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन द प्रिसिडिंग 1 बाय ₹40 म्हटलंय. देअरफॉर डी इज इक्वल टू -40 हे लक्षात ठेवायचं. इथं मोर असला तर हे प्लस घ्यायचं आहे आणि इथं लेस असेल तर हे मायनस घ्यायचं. एवढंच याच्यामध्ये महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंट इट मीन्स ए फाइंड करायचं आहे. लास्ट इन्स्टॉलमेंट इट मीन्स TN फाइंड करायचा आहे. आपला जनरली जो फॉर्म्युला आहे तो SNचा फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे. SN इज इक्वल टू N/2 इन ब्रॅकेट 2A प्लस N-1 इंटू D हा फॉर्म्युला लिहिला. SN इट मीन्स रिपे केलेली टोटल अमाऊंट लिहिलेली आहे 9360 इज इक्वल टू नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट 12/2 ब्रॅकेटमध्ये 2A प्लस ए फाइंड करायचं आपल्याला. यांची व्हॅल्यू 12 इंटू D ची व्हॅल्यू -40 आहे. त्याचं 2 ने इथं डिवाइड होते हे 6 येईल, बाकीचं आहे तसं ठेवलेलं आहे. त्यानंतर याचं सबट्रॅक्शन केलं तर 11 इंटू -40 आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर याचा प्रॉडक्ट करून घेऊया. त्याच वेळेला हे 6 मल्टिप्लायच इकडे डिवाइड केलेलं आहे. 9360 अपॉन 6 केलेलं आहे इज इक्वल टू A. नंतर याचा प्रॉडक्ट केलं तर हा -440 मिळेल. त्याचबरोबर इथं 6 आपण जर डिवाइड केलं तर 1560 मिळेल इज इक्वल टू 2A -440 आपल्याला मिळेल. हा मायनस पार्ट आहे या साईडला इकडे शिफ्ट करू. इट मीन्स प्लस येईल. याच्यात हे प्लस केलं त्या दोन्हीची ऍडिशन जे आहे ते दोन्हीची ऍडिशन आपल्याला 2000 इट मीन्स 2A इज इक्वल टू 2000 मिळाले. त्याफोर A इज इक्वल टू आपल्याला 1000 मिळणार आहे. त्यानंतर लास्ट आपल्याला काढायचं आहे. लास्ट काढण्यासाठी आपण TNचा फॉर्म्युला यूज करूया. TN इज इक्वल टू फॉर्म्युला आपण इथं लिहिलेला आहे A प्लस इन ब्रॅकेट N-1 इंटू D. त्यामध्ये आपल्याला लास्ट इट मीन्स 12 नंबरचा आपल्याला फाइंड करायचा आहे. याचा अर्थ A ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला 1000 मिळाले प्लस यांची व्हॅल्यू जी आहे 12 इंटू D ची व्हॅल्यू -40 आहे. त्याचबरोबर याचं सबट्रॅक्शन केलं तर 11 -40 करायचं आहे. हा प्रॉडक्ट केलं तर 440 मिळेल. याच्यातनं हे जर मायनस केलं तर आपल्याला TN इट मीन्स लास्ट इन्स्टॉलमेंट जे आहे ते आपल्याला ₹560 मिळेल. इथं फर्स्ट इन्स्टॉलमेंट ₹1000 तर लास्ट इन्स्टॉलमेंट जे आहे ते आपल्याला 560 मिळाले. आता याच्यात फक्त चेंज करून काय केलं तर की हे नंबर चेंज करतात. इथला हा नंबर बदलला तो इथला इंटरेस्ट तुमचा बदलत आहे. नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट तुमचं बदलत आहे. हे बदलत आहे. एवढं फक्त चेंजेस केलं आणि आहे असंच आपण हे सॉल्व्ह करत गेलं की आपल्याला आउट ऑफ सिलेबसचं एक्झाम्पल देखील कंप्लीट झालेलं पाहायला मिळते. फक्त इथं लक्षात ठेवायचं आहे की ते लेस दॅन दिले का. आता हे आपल्याकडे जे एक्झाम्पल दिलेले ते बुकमध्ये लेस दॅन दिले, पण प्रिव्हियस सिलेबस रिलेटेड एक्झाम्पल आपण पाहत असताना लेसच्या ऐवजी इथं मोर दिले. फरक काय, ज्यावेळेला मोर शब्द असला की हे पॉझिटिव्ह घ्यायचं आहे, लेस शब्द असला की D ची व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यायची. एवढं लक्षात ठेवा. पुढचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आहे या पद्धतीने तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. महत्वाचं एक्झाम्पल आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट जे थर्ड एक्झाम्पल दिले, सचिन इन्व्हेस्टेड इन अ नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम इन अ फर्स्ट इयर ही इन्व्हेस्टेड ₹5000. सेकंडला दिलेलं आहे 7000, थर्डला दिलेलं 9000 सो ऑन. फाइंड द टोटल अमाऊंट विचारले इन इन्व्हेस्टेड इन 12 इयर. 12 वर्षानंतरच आपल्याला फाइंड करायचं आहे. आता या ठिकाणी आपण विचार केला तर अमाऊंट इन्व्हेस्ट इन फर्स्ट इयर जी आहे ती 5000 आहे, सेकंड इयरची जी आहे ती 7000 आहे, थर्ड इयरची 9000 आहे, सो ऑन पुढे म्हणलेलं आहे. याच्यावरनं A ची व्हॅल्यू जी आहे इट मीन्स A ची व्हॅल्यू आपल्याला 5000 मिळाली. डिफरन्स आपण जर फाइंड केला तर तो 2000 आहे. इट मीन्स D इज इक्वल 2000 आणि टोटल नंबर ऑफ इयर्स आपल्याला दिले. इट मीन्स N जे आहे ते आपलं 12 इयर्स आहे. याचं आपल्याला टोटल काढायचं, इट मीन्स सम काढायचं आहे. SNचा फॉर्म्युला लिहून घेतला, त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. SN इज इक्वल टू N ची व्हॅल्यू 12 इन ब्रॅकेट 2 इंटू A ची व्हॅल्यू 5000 आहे प्लस 12 N ची व्हॅल्यू 12 - 1 इंटू D ची व्हॅल्यू 2000 आहे. त्यानंतर 2 ने डिवाइड होतो इथे 6 येईल. पुन्हा याचा प्रॉडक्ट केलं तर 10000 मिळेल प्लस याचं मायनस केलं तर 11 इंटू 2000 येईल. 11 इंटू 2000 केलं तर 22,000 आपल्याला मिळेल प्लस हे त्याच्यात 10 करायचे, इट मीन्स 32,000 मिळेल. त्याला अगेन इंटू आपण त्या ठिकाणी 6 ने मल्टिप्लाय करायचं, इट मीन्स 1,92,000 हे या ठिकाणी टोटल सम आपल्याला मिळालेली पाहायला मिळेल. त्याच्यानंतर नेक्स्ट जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यामध्ये 3 मार्कासाठी याचा आपण विचार करू शकतो. देयर इज अन एक्वेरियम ऑडिटोरियम. देयर इज अन ऑडिटोरियम विथ 27 rows ऑफ सीट्स. आता इथे नंबर ऑफ रोज आपल्याला दिलेले 27 दिले. देयर आर 20 सीट्स इन फर्स्ट रो. सेकंड रो मध्ये आपल्याला दिले 22. थर्ड रो मध्ये आपल्याला दिलेले 24 दिलेले अँड सो ऑन म्हणलेले आहे. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15 रोज म्हणलेले. 15 रोज आपल्याला फाइंड करायचे आहे आणि ऑल्सो फाइंड द टोटल सीट्स देयर इन ऑडिटोरियम्स विचारले. टोटल याच्यात एकाच 2 क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहेत. त्यावेळेला आपल्याला एवढंच विचारलं तर तेवढंच आपण लिहायचं. जर टोटल विचारलं असेल टोटलचा आपण विचार करायचा आहे.
आता याच्यामध्ये सीट्स इन फर्स्ट रोचा आपण विचार केला तर 20, सेकंड रो मध्ये 22, थर्ड रो मध्ये 24 आहे. याच्यावर ए ची व्हॅल्यू जी आहे ती 20 आणि डिफरन्स जो आहे तो 2 आपल्याला मिळतो, त्याचा उल्लेख केला. आता इथे 15 नंबरची जी रो आहे त्याच्यातल्या नंबर ऑफ सीट्स फाईंड करायचे, इट मीन्स टीएन फाईंड करायचं आपल्याला. टीएनचा आपण फॉर्म्युला यूज करूया, टीएन इज इक्वल टू फॉर्म्युला आपण लिहिला. आता याच्यामध्ये 15 नंबर रोजचा विचार करताना यांची व्हॅल्यू 15 घ्यायचं, इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 20 आहे प्लस यांची व्हॅल्यू 15, 15 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू 2. त्यानंतर हे आहे तसं ठेवलेलं, आपण याचं सबट्रॅक्शन केलं 14 इंटू 2, याचा प्रॉडक्ट केलं तर 28 प्लस 20 आपण केलं तर याची सम केली तर 48 मिळेल. म्हणजे 15 नंबरचा जो रो जो आहे त्यामध्ये नंबर ऑफ सीट्स जे आहे ते आपल्याला 28 मिळालं. आता टोटल फाईंड करायचं, टोटल फाईंड करताना या ठिकाणी टोटल आपल्याकडे नंबर ऑफ रोज हे 27 येते, लक्षात ठेवायचं. इथं 27चा आपण विचार करतो, म्हणजे एस एन काढत असताना TS27 साठी काढायचे. एस एनचा आपण या ठिकाणी फॉर्म्युला लिहिलेला आहे, त्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. यांची व्हॅल्यू 27 घ्यायची आहे, यांची व्हॅल्यू 27 इन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेतलेले 2 इंटू ए ची व्हॅल्यू 20 आहे प्लस यांची व्हॅल्यू 27 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू 2. सिम्प्लिफाय करूया, हे आहे तसं ठेवूया. हा प्रॉडक्ट केलं तर 14 प्लस याचं सबट्रॅक्शन केलं तर 26 इंटू 2 येईल. अगेन याचा प्रॉडक्ट केला तर 52 मिळेल. 52 प्लस आपण 40 केला तर 92 येईल. अगेन 2 याला डिवाइड करता येईल, इट मीन्स 46 येईल. आणि याचा प्रॉडक्ट करून घेतला तर एस एन जे आहे ते टोटल आपल्याला सम जे असणार आहे ती 1242 मिळाले. इट मीन्स 15 रोजची नंबर ऑफ सीट्स आपण फाइंड केलं तर 48 मिळाले आणि टोटल नंबर ऑफ सीट्स आपण जर काउंट केल्या तर ह्या 27th रोज मधल्या आपल्याला 1247 या 42 या पद्धतीने सीट्स मिळालेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे. ॲडिशनल त्याचा आपण विचार करायचा आहे. कारगिल टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटर्डे. मंडे टू सॅटर्डे त्या ठिकाणी टेम्परेचर रेकॉर्ड केलेले आहे. रिगार्डिंग इन एपीच्या स्वरूपात ते आहेत. सम ऑफ टेम्परेचर मंडे टू सॅटर्डे 5 डिग्री more than the sum of temperature Thursday to Saturday म्हटलेले आहे. The temperature of Wednesday was minus 30 degree Celsius. Then find the temperature on the other 5 days. आता या याच्यामध्ये आपण थोडंसं आपण विचार करूया की आपल्याला मंडे टू सॅटर्डेचं टेम्परेचर आपण कन्सिडर करताना सपोज या ठिकाणी फर्स्ट आपण ए घेतलेला आहे, सेकंड घेतले ए प्लस डी, थर्ड घेतले ए प्लस 2D, फोर्थ घेतलेला आहे आपण ए प्लस 3D, नेक्स्ट डेचं घेतलेले ए प्लस 4D, लास्ट डेच आपण सॅटर्डेचं घेतलेलं आहे ए प्लस 5D. म्हणजे आपल्याला मंडे पासून सॅटर्डे पर्यंत या ठिकाणी आपण हे काउंट केले. कंडिशनचा आपण विचार करायचा आहे. पहिली कंडिशन ही या पद्धतीने आपल्याला दिलेली आहे. त्या कंडिशनचा आपण जर विचार केला तर मंडे अँड सॅटर्डेचं म्हटलेलं आहे. मंडेचं ए कन्सिडर केलं, सॅटर्डेचं जे आहे ते ए प्लस 5D इज इक्वल टू आपल्याला इथं ट्युसडे अँड सॅटर्डे दिलेलं आहे, ते आहे ते ए प्लस डी आणि ए प्लस 5D. हे मोर दॅन 5 म्हटलेले, इट मीन्स प्लस 5 येणार. हे सॉल्व्ह करून घ्या. या ठिकाणी बोथ साईडचं आपण ए कॅन्सल केलं तर चालेल, पुन्हा हे ए कॅन्सल केलं तर चालेल. त्यानंतर 5D पण या ठिकाणी कॅन्सल होते. म्हणजे शिल्लक काय राहतंय याचा जर आपण विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल, इथं जिकडे हे टर्म सगळ्या कॅन्सल होईल, 0 इज इक्वल टू डी प्लस 5 राहते. त्याच्यावर डी ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल, हे प्लस इकडे मायनस केलं तर डी ची व्हॅल्यू -5 मिळेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला टेम्परेचर ऑन वेन्सडे दिलेलं आहे, म्हणजे ज्या ठिकाणी वेन्सडेचं टेम्परेचर आपल्याला -30 डिग्री सेल्सिअस दिले. बट आपण जर विचार केला इथे या ठिकाणी मंडे इथं आपण जर विचार केला मंडे, ट्युसडे, थर्सडे, वेन्सडे या पद्धतीने आपण जर काउंटिंग जर केलं तर तुमच्या लक्षात येत आहे इथं फर्स्ट डे, सेकंड डे, थर्ड डेचं जे आहे ते आपल्याला ए प्लस 2D ची व्हॅल्यू आपल्याला -30 दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ऑलरेडी आपण डी ची व्हॅल्यू फाइंड केली, ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करूया. ए प्लस 2 इंटू डी ची व्हॅल्यू -5 इज इक्वल टू -30. याचा प्रोडक्ट केला तर -10 येईल. अगेन हे मायनस इकडे प्लस केलं तर ए ची व्हॅल्यू जी आहे ती -30 प्लस 10, इट मीन्स ते -20 मिळेल. त्यामुळे सगळं टोटल जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर याचा ए ची व्हॅल्यू याचा अर्थ मंडेचं आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण प्लस डी ची व्हॅल्यू -5 जर ऍड केलं तर सेकंड डेचं आपल्याला मिळेल -25 मिळेल. त्याच्यात +5 केलं तर हे थर्ड डेचं मिळेल. नंतर नेक्स्ट या पद्धतीने आपल्याला 5 डेचं जे 6 डेचं जे काय आहे ते आपल्याला टेम्परेचर या ठिकाणी मिळालेलं पाहिजे. म्हणजे मंडे पासून सॅटर्डे पर्यंत टेम्परेचर हे आपल्याला या पद्धतीने मिळेल. नेक्स्ट एक एक्झाम्पल ऍडिशनल दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण विचार केला तर ट्रीचे अरेंजमेंट केलेले आहेत. त्यामध्ये अरेंजमेंट करत असताना फर्स्ट रो मध्ये फर्स्ट घेतलेले, सेकंड रो मध्ये सेकंड घेतले, थर्ड रो मध्ये थर्ड, या पद्धतीने नंबर ऑफ ट्रीज ऍड केलेले आहेत. आणि आपल्याला 25th रोज मधलं ट्री आपल्याला फाइंड करायचे. त्यासाठी आपण जर काउंटिंग जर केलं
तर प्लांटेशन जे आहे ते फर्स्ट रो मध्ये आपल्याला फर्स्ट म्हणजे इट मीन्स एच व्हॅल्यू 2 येईल आणि डिफरन्स जो आहे तो डी ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला 1 मिळते. त्यांना नंबर ऑफ रोज जे दिले ते 20 एन ची व्हॅल्यू जी आहे ती 25 दिली. एस एन चा आपण फॉर्म्युला वापर करायचा कारण टोटल आपल्याला काढायचं आहे. एस एन इज इक्वल फॉर्म्युला आपण लिहिला त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. एनची व्हॅल्यू 25 अपॉन 2 2 इंटू एच व्हॅल्यू 1 आहे. यांची व्हॅल्यू 25 मायनस 1 इंटू या ठिकाणी डी ची व्हॅल्यू 1 आहे. इथे हे तात्पुरतं आहे तर याचा प्रॉडक्ट केलं तर 2 येईल. याचं सबस्ट्रॅक्शन केलं तर 24 इंटू 1 केलं तर 24 मिळेल. सम केलं तर 26 अगेन 2 ने डिवाइड होतं म्हणजे इट मीन्स 13 येईल. आणि टोटल प्रॉडक्ट केलं तर एस एन जे आहे ते 325 आपल्याला मिळेल. इट मीन्स टोटल नंबर ऑफ ट्रीज जे आहेत ते या पद्धतीने आपल्याला मिळेल. अशा स्वरूपात वर्ड मधले एक्झाम्पल विचारलं असेल तर त्याचा आपण विचार करायचा आहे. विशेष करून याच्यामध्ये आपल्याला या टाईपचा एक्झाम्पल एक लक्षात ठेवायचा आहे. हे एक्झाम्पल जे आहे हे रोशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल आणि त्याच्यानंतर आपल्याला या स्वरूपाचं एक्झाम्पल एक लक्षात ठेवायचं आहे. हे म्हणजे याचा आपल्याला बऱ्याच ठिकाणी वापर होतो हे लक्षात ठेवा. थँक्यू.